हो का. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आकाश सूर्यवंशी या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी वसमतच्या शेळी बाजारामध्ये आलेले आहे. आज दिनांक 27 जानेवारी 2026 वार मंगळवार. हा मंगळवारी आठवडी शेळी बाजार आहे मित्रांनो, मंगळवारचा. आज मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीच्या या ठिकाणी बाजारामध्ये शेळ्या आलेल्या आहेत. गावरान, उस्मानाबादी, काटेवाडी पण आलेले आहेत. संपूर्ण शेळ्याची काही किंमत तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. चॅनल कोणी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, ह्या बाजारामध्ये येण्यासाठी तुम्हाला वाहनाची पण सुविधा आहे, म्हणजे रेल्वेची पण सुविधा आहे आणि तुम्ही प्रायव्हेट वाहन पण करून येऊ शकता. परभणी ते हायवे रोडच्या बाजूला कॅलन आहे. कॅलनच्या बाजूला मित्रांनो दर मंगळवारी हा बाजार भरतो. तर पाहूया आज कोणता ह्या बाजारामध्ये कोणत्या ती शेळ्या आलेल्या आहेत. तर मित्रांनो, तालुका उस्मानाबाद, जिल्हा हिंगोली, उस्मानाबाद तालुक्याचा शेळी बाजार आहे. तर संपूर्ण शेळ्याची काही किंमत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता प्युअर गावरान शेळी आहे. दुधाची का सडी आहे का? सडी आहे मित्रांनो. तर पाहू शकता तुम्ही गावरामध्ये आहे. किती वितान शेळी यावी? दुसऱ्या वितान शेळी आहे. तर काय सांगली किंमत त्याची? 17,000 किंमत सांगायला. तर कोणतं गाव तुमचं? भेंडेगाव. तर 17,000 किंमत सांगायला मित्रांनो. क्वालिटी पाहू शकता प्युअर गावरामध्ये आहे. दुधाची शेळी आहे. एका टायमाला 1 लिटर दूध देते का? तर किती दुसऱ्या वितान आहे? तुमचा फोन नंबर सांगा. 77 98 हां 24 89 16. किती किंमत किती म्हणली? 17,000 रुपये किंमत सांगाल मित्रांनो. कोणाला पाहिजे असेल ते त्यांचा नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉल करू शकता. तर मित्रांनो ठीक या ठिकाणी पाहू शकता काकांनी खूप चांगल्या क्वालिटीच्या मित्रांनो शेळ्या आणलेल्या आहेत. काठवडी 2 पाटी आहेत मित्रांनो. एक हुंडी जातीची आहे, एक गावरामध्ये आहे. तर पाहू शकता तुम्ही क्वालिटी 1 नंबर शेळ्याची आहे मित्रांनो. 2 काठवडी आहेत, 3 काठवडी आहेत मित्रांनो आणि एक हुंडी जाती शेळी आहे. तर काका काय सांगली व्हायची किंमत कळली अलीकडची? गाभण आहे का? दोन्ही गाभण आहेत का? साईडच हो की? तर पाहू शकता मित्रांनो. आणि दोन्ही पण गाभण आहेत. किती वितान शेळ्या आहेत या? दुसऱ्या वितान शेळ्या आहेत. आणि किती म्हणजे किंमत दोन्हीची? 65,000 प्युअर काटवडीमध्ये आहेत. दाताला 6 आहेत. 65,000 सांगायची आहे. नुसती सांगायची किंमत असते, आपल्या मनावर मागायची किंमत 50ला मागायची मित्रांनो. तर कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर पण देतो. त्या हुंडीची काय सांगली? त्या हुंडीची 36 पिल्ली आहेत त्याच्या खाली. गाभण आहे का? किती विताना गाभण आहे? किती वितान आहे आता ही? तिसऱ्या वितान आहे. आणि हिची काय म्हणली? 38,000 हिची किंमत सांगायला. तर 2 पिल्ली आहे तिच्या खाली. पाठ बकरा आहे ना? पाठी आहे. तुमचा फोन नंबर सांगा. 96 73 06 95 60. तुमचं नाव काय? व्यंकटी भीमराव बनसोड. कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो यांच्या टॉप क्वालिटीच्या गावरान, टॉप क्वालिटीच्या काठवडी पण असतात, हुंड्या तिच्या पण शेळी असतात. कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे, कॉल करू शकता. आणि व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल. आपलं चॅनलचं नाव सांगा. क्वालिटी पाहू शकतो मित्रांनो, क्वालिटीला पैसा आहे. दुसऱ्या वितरण प्युअर काठवडीमध्ये हात्या. कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर पण दिलेला आहे. या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता भाऊनं प्युअर गावरामध्ये गाभण शेळी आणली आहे आपल्या बाजारामध्ये. पाहूया दादा काळीची काय सांगली किंमत? 25,000 रुपये हिची किंमत सांगायची मित्रांनो. किती वितान शेळी असं दादा ही? तिसऱ्या वितान शेळी आहे. क्वालिटी मित्रांनो 1 नंबर आहे. कोणाला पाहिजे असेल तर दादा किती दिवस घेणे आता विलायला? 1 महिने घेणे. आणि हिची काय म्हणली किंमत? हिची पण 25,000. किती वितान शेळी आहे ही? तिसऱ्या वितान आहे. तर मित्रांनो पाहू शकता दोन्ही प्युअर गावरामध्ये शेळी आहेत. तिसऱ्या वितान शेळी आहेत. कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा. 84 हां 21 41 20 कमी जास्त किंमत होईल ना? कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा, कॉल करू शकता. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता हुंडी जाती शेळी आहे मित्रांनो. क्वालिटी मित्रांनो 1 नंबर आहे. सडी शेळी आहे. तर या ठिकाणी या बाजारामध्ये तुम्हाला सड्या शेळ्या पण भेटून जातील. क्वालिटी पाहू शकता तुम्ही. या काका सोमावडावर काय सांगली व्हायची किंमत? 18,500 रुपये किंमत सांगायची मित्रांनो. क्वालिटी शेळीची 1 नंबर आहे. किती वितान शेळी आहे? पहिल्या वितान शेळी आहे मित्रांनो. कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा पैसे नंबर नाही, आता नंबर दिला असता. या ठिकाणी या बाजारामध्ये शेळ्या भेटून जातील तुम्हाला. सड्या मित्रांनो दुधासाठी कोणाला शेळ्या पाहिजे असेल तर प्रत्येक शेतकऱ्याचा व्यापाराचा नंबर देण्याचा प्रयत्न करत असतो. यांच्यापाशी नंबर नाही ना. शेळी विकली असते आपल्या चॅनलवर. दिवसापासून मला म्हणत होते बारकी मेंढीची पिल्ली दाखवा, शेळ्याची पिल्ली दाखवा. तर आज मित्रांनो आपल्या उस्मानाबाद बाजारामध्ये मेंढीची पिल्ली आलेली आहेत. पिल्ल्याची क्वालिटी पाहू शकता. दादा किती दिवसाची पिल्ली असं नाही? 10 दिवसाची पिल्ली आहे. तर काय सांगली पिल्ल्याची किंमत? या 3,000 रुपये किंमत सांगायची, कमी जास्त होईल. आणि नर पण आहेत, मांदे पण आहेत. तर दादा तुझं नाव सांग मला.
गाव कोणतं आहे? खेरगाव. तुमचा फोन नंबर सांगा. 70 20 75 99 99 01. 01. तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे, कॉल करू शकता. आणि किती दिवसाची पिली असेल तर? हे 15 दिवसाची पिली आहेत. तर याची काय मिळली किंमत? 4.5 काय? थांबा बोलतो मग थांबा. तर मित्रांनो पाहू शकता आज बाजारामध्ये आपल्या हुंड्यातील शेळ्या पण खूप छान क्वालिटीचे आलेले आहेत. मित्रांनो पाहू शकता पाटराची क्वालिटी समोर घ्या थोडी. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता ह्या बाजारामध्ये खूप छान क्वालिटीच्या गावरान शेळ्या आलेल्या आहेत. मित्रांनो क्वालिटी पाहू शकता. पहिल्या वितानं, दुसऱ्या वितानं, तिसऱ्या वितानं तुम्हाला जास्त या बाजारामध्ये शेळ्या भेटून जातील. याची काय म्हणली हो? 2 बकरी आहेत मित्रांनो. 42,000 रुपये किंमत सांगायची. मित्रांनो सांगायची किंमत असते तर जास्त महाग शेळ्या नाहीत. किंमत फक्त सांगायची असते. 42,000 रुपये किंमत आहे. कासाला 2 बकरी आहेत. प्युअर गावरान शेळी आहे. आणि किती वितान शेळी आहे ही? तिसऱ्या वितान शेळी आहे. तर कमी जास्त किंमत होईल. तुमचा फोन नंबर सांगा. 90 11 75 32 20. नंबर दिलेला आहे त्यांचा, कॉल करू शकता मित्रांनो. 42,000 किंमत सांगायची आहे. यावर कमी जास्त होईल. पिल्याची पण क्वालिटी 1 नंबर आहे. पाटराची काय सांगली हो? सांगायचे 14.5. पहिल्यांदा आहे. दुसऱ्याने 14.5 किंमत सांगायची मित्रांनो. किती महिन्याची लागण आता ही? 3 महिने लागली. 3 महिन्याची लागण आहे. 14,500 किंमत सांगायची. यावर कमी जास्त होईल. 12.5 द्यायची. 12.5 देणार. तुमचा फोन नंबर सांगा. 90 11 75 32 20. कोणाला पाहिजे असेल मित्रांनो नंबर दिला आहे त्यांचा, कॉल करू शकता तुम्ही. मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या वसमत बाजारामध्ये मित्रांनो प्युअर जातीचे शेळी आलेले आहेत. मित्रांनो प्युअर गावरामध्ये क्वालिटी पाहू शकता मित्रांनो शेळीची. आडलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो. सडं पाहू शकता. आणि हाईट लांबीरुंदी शेळीची पाहू शकता. कासाला 2 पिल्ली आहेत. तर पाट बकरा आहे. तर दादा काय सांगली किंमत तिची? 32,000 किंमत सांगायला. तर आणि किती वितान शेळी आहे ही? तिसऱ्या वितान शेळी आहे. तर 32,000 किंमत आहे. एवढ्यामध्ये कमी जास्त होईल ना? एवढ्यामध्ये कमी जास्त किंमत होईल मित्रांनो. समोर घे की थोडं. क्वालिटी पाहू शकता मित्रांनो. यांच्यापाशी प्युअर मोठ्या मापाच्या गावरान शेळी असतात. कोणाला पाहिजे असेल तर प्रत्येक बाजारामध्ये येत असतात. तर नंबर सांगता तो 76 20 40 46 44. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता यांच्यापाशी खूप छान क्वालिटीच्या शेळ्या असतात मित्रांनो. गावरामध्ये असतात आणि हुंड्यातीमध्ये शेळ्या असतात. मोठ्या मोठ्या शेळ्या असतात. तर याची काय म्हणली काय किंमत सांगायची? 32 आहे. तिसऱ्या नाही ना? तिसऱ्या नाही. आणि हिची काय म्हणली? हिची 15,000 मित्रांनो. ही हुंडीची 22,000 आहे. तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचं नाव सांगा एकदा. गजानन गारुडी. फोन नंबर सांगा तुमचा. 72 62 05 72 65. पुन्हा नंबर सांगा. 72 हां 62 हां 05 हां. 72 65. मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर आपलं नाव सांगा. यावरामध्ये किंमत कमी जास्त होईल. प्रत्येक बाजारामध्ये असतात. मामू काय सांगली किंमतीची हिची? मित्रांनो 22,000 गाभाने. किती विताना असेल मामू ही? तिसऱ्या विताना आहे. तर मित्रांनो प्युअर गावरामध्ये तिसऱ्या विताने शेळी आहे. तर या ठिकाणी यांच्यापाशी पण प्युअर होण्याची शेळी असतात मित्रांनो. क्वालिटी पाहू शकता. 2 कासाला 2 बकरे आहेत मित्रांनो. आणि पाठबकरा आहे कासाखाली. हिची काय म्हणली मामू? 32,000 हिची किंमत सांगायला. तर 4 शेळ्या आणल्या आहेत. प्युअर गावरामध्ये पाठर आहेत मित्रांनो. तर पाहूया काय किंमत सांगतात. तर काय सांगली काय याची किंमत? 2 पिल्ली आहेत. काय म्हणली किंमत तिची? 22,000 हिच्या खाली 2 पिल्ली आहेत मित्रांनो. 22,000. पाठबकरा आहे का? दोन्ही पण पाटी आहेत त्याच ना? ती पिल्ली आहेत मित्रांनो. आणि हिची काय म्हणली किंमत? हिच्या खाली 1 पिल्लू आहे. हिची किंमत काय सांगली? 19,000 हिची किंमत सांगा मित्रांनो. किती वितान शेळ्या असतात तुमच्या ह्या? आणि ही गाभण आहे का? हिची काय म्हणली? दोन्हीची 46,000 रुपये किंमत सांगायची मित्रांनो. सांगायची किंमत 46,000 रुपये. यावरामध्ये कमी जास्त होईल. सौद्यामध्ये कमी जास्त किंमत होईल. तर प्युअर गावरामध्ये आहेत. तर कोणाला पाहिजे असेल तर काका फोन नंबर सांगा तुमचा. 97 67 93 57 42. कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो त्यांचा नंबर दिलेला आहे. तुम्ही कॉल करू शकता. हे पण पाहू शकता गावरामध्ये आहे. गाभण आहे मित्रांनो. दादा काय सांगली किंमत तिची? 15,500 किंमत सांगायला. आणि किती वितान शेळी असणार ताई? आता किती दिवस घेऊन विलायला? आता महिना घेते. तुमचा फोन नंबर सांगा. 85 30 14 11 07. कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा, कॉल करू शकता. आज मित्रांनो खूप छान क्वालिटीची शेळी आपल्याला शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता. शेतकऱ्याच्या पण खूप शेळी चांगले आलेले आहेत बाजारामध्ये. तर दादा कोण्या गावची शेळी आहे ही? कोरट्याची शेळी आहे मित्रांनो. आणि किती वितान शेळी असेल दादा ती? दुसऱ्या तिसऱ्या वितान शेळी आहे मित्रांनो. तर काय किंमत सांगली याची?
20,000 रुपये किंमत आहे. कमी जास्त होईल. आता किती दिवस घेईन विलायला? 8 दिवस घेईन मित्रांनो. कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा. 87 67 40 91 84 मित्रांनो. कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉल करू शकता. तर मित्रांनो पाहू शकता शेळी आज बाजारामध्ये खूप छान क्वालिटी शेळी आली आहे मित्रांनो. जास्त का मोठा व्हिडिओ होणार नाही, फक्त 10-15 मिनिटाचा व्हिडिओ होईल. कारण की आपल्याला बैल बाजारामध्ये जायचं आहे, म्हैस बाजारामध्ये जायचं आहे आणि गाई बाजारामध्ये जायचं आहे. त्यामुळे जास्त का मोठा व्हिडिओ करणार नाही. तर तुम्हाला शेळीची काय चांगल्या क्वालिटीच्या शेळीची किंमत काय सांगण्याचा प्रयत्न करतो. तर या ठिकाणी पाहू शकता शेळीची क्वालिटी एक नंबर आहे. प्रत्येक शेतकऱ्याचा प्रत्येक व्यापाराचा नंबर देण्याचा प्रयत्न करत असतो. तर काका या हुंडीची काय सांगली किंमत? सांगितले 32,000ची किंमत सांगायची मित्रांनो. किती वितान शेळी असणार ती? दुसऱ्या विताना हिची काय म्हणले? 31. हिची एक काटेवाडमध्ये येते मित्रांनो. 31,000 किंमत सांगायला तर. आणि किती विताना असणार शेळी? ती तिसऱ्या आणि हिची काय सांगली गावरांची पाटराची? 18. 18,000. किती वितान आहे? दुसऱ्या वितान आहे. आणि हिची काय म्हणली? हिचे 18. हिची 18. ही पण दुसऱ्या वितान आहे ना. तर मित्रांनो पाहू शकता खूप चांगला क्वालिटी शेळी आहे त्यांच्यापाशी. कोणाला खरेदी करायचं असेल तर तुमचा फोन नंबर सांगायचा. 99 60 72 96 24. तर मित्रांनो यांच्यापाशी पण प्युअर गावरांमध्ये उस्मानाबादीमध्ये असतात. क्वालिटी पाहू शकता मित्रांनो. एक नंबर क्वालिटी असतात मित्रांनो. 2-4 शेळ्या घेऊन येतात मात्र टॉप क्वालिटी शेळ्या घेऊन येतात मित्रांनो. क्वालिटी तुमच्या समोर आहे. पाहूया काय किंमत सांगतात. काय काळीची काय सांगली? 23.5. किती वितान आहे? कमी जास्त होईल. आणि तिची काय म्हणली? 18,500 आहे. किती वितान शेळी आहे? आणि गाभण आहेत ना दोन्ही पण गाभण आहेत. कोणाला पाहिजे असेल तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो. तुमचा फोन नंबर सांगा. 99 59 64 96 मित्रांनो. कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉल करू शकता. मित्रांनो मोठ्या मोठ्या शेळ्या कोणाला पाहिजे असेल तर तुम्हाला यांच्यापाशी भेटून जातील. खूप छान क्वालिटी शेळ्या असतात मित्रांनो. दोन्ही पण गावरामध्ये आहेत. दोन्ही पण विलेल्या शेळ्या आहेत. तर काका हिची काय म्हणजे किंमत हो? तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता. काका हिची काय म्हणली हो किंमत? होय हिची काय म्हणली काका किंमत? काय होत ना सांगा किंमत काय? 31,000. 2 पिल्ले आहेत ना? 2 पिल्ले आहेत. आणि हिची काय म्हणली? हिच्याकडे 2 पिल्ले आहेत मित्रांनो. यांच्यापाशी खूप छान क्वालिटी शेळ्या असतात. पिल्ल्याची पण क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहे. टॉप क्वालिटीच्या मोठ्या मोठ्याच्या होड्या जातीच्या गावरान जाती शेळ्या असतात मित्रांनो. यांच्यापाशी उस्मानाबादी पण असतात. तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा. सांगा फोन नंबर सांगा. हा माणूस मित्रांनो प्रत्येक बाजारामध्ये असतो. चेहरा लक्ष असू द्या आणि खरेदी करू शकता तुम्ही. तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी आजचा उस्मानाबाद शेळी बाजार संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनल कोणी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. ह्या बाजारामध्ये टॉप क्वालिटी शेतकऱ्याच्या आणि आपण शेळ्या आल्या होत्या. संपूर्ण शेळ्याची काही किंमत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्या बुधवारचा बाजार कोणता तुमच्याकडचा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ कोण्या तालुक्यातून कोण्या जिल्ह्यातून कोण्या गावातून व्हिडिओ पाहता कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या उस्मानाबाद तालुक्याच्या संपूर्ण शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. त्यामुळे जास्त कोण शेअर करा. व्हिडिओ इथं थांबवतो. आता भेटूया उद्याच्या बाजारामध्ये.